सर्वांना ख्रिस्तामध्ये शालोम. परमेश्वराचं वचन योबाचं पुस्तक 3 अध्याय आणि 25 वचनामध्ये अशा रीतीने सांगतं, योब म्हणतो, मला कशाचीही भीती वाटली तरी तेच माझवर येतं, आणि कशानेही माझा थरकाप झाला तर त्याच गोष्टी तो म्हणतो माझवर येतात. देवाच्या लोकांनो, आमच्या जीवनामध्ये आम्ही बऱ्याच वेळा आमचं जीवन जे आहे ते अशा भीत परिस्थितीमध्ये जगत असतो, आणि या भित्रेपणामध्ये, या भीतीच्या विचारामध्ये जे आहे आमचं जीवन आम्ही नकळत त्या भीतीच्या वाटेने किंवा दिशेने घेऊन जातो, आणि ती परिस्थिती आमच्या त्या विचाराने आम्ही आमच्यावरती ओढवून घेत असतो. म्हणून देवाच्या लोकांनो, पवित्र शास्त्रामध्ये 2 तिमोथेचे पत्र 1 अध्यायामध्ये 7 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की देवाने आम्हाला भित्रेपणाचा नव्हे तर त्याच्या सामर्थ्याचा आत्मा दिलेला आहे, संयमाचा आत्मा दिलेला आहे, आणि त्याच्या प्रीतीचा आत्मा दिलेला आहे. तर या भित्रेपणामध्ये आम्हाला जगण्याची जी आहे आवश्यकता नाही, आणि त्यासाठी आम्हाला परमेश्वराने जीवन दिलेलं नाही, तर आम्हाला देवाने धैर्याने जगण्यासाठी, त्याच्या सामर्थ्याच्या आत्म्यामध्ये जगण्यासाठी, त्याच्या प्रेमाच्या आत्म्यामध्ये जगण्यासाठी हे जीवन दिलेलं आहे. आणि म्हणून अजून 1 योहानामध्ये असंही म्हटलेलं आहे की पूर्ण प्रीती आमच्यातील भीती घालवून टाकते. म्हणून देवाच्या प्रिय लोकांना, आज मी तुम्हाला उत्साहित करू इच्छितो की देव हा जो आहे आम्हाला त्याने त्याचा पवित्र आत्मा, सामर्थ्याचा आत्मा दिलेला आहे, आणि त्या सामर्थ्याने आम्हाला आमचं जीवन जगायचं आहे. भीत नव्हे तर धैर्याने आमचं जीवन जगायचं आहे. परमेश्वर तुम्हाला खूप खूप आशीर्वादित करो.